नमस्कार मंडळी. आपण सगळे बी-ए, बी-एस-सी, बी-कॉम विशेषतः इंजिनिअरिंग सोडून जर नोकरीच्या शोधात असू, फ्रेश बॅच, तर टी-सी-एस जी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस खूप मोठी बलाढ्य सॉफ्टवेअर कंपनी भारतीय आहे. त्याच्यामध्ये अतिशय चांगल्या अशा सुवर्णसंधी आपल्यासमोर उभ्या आहेत. त्याच्या आधी मी करिअर कोच, 14 पुस्तकांचा लेखक आणि सी-ओ-ई-पी-एन त्याचबरोबर सध्या सायबर सिक्युरिटीमध्ये काम करतोय गेली 20 वर्ष आणि मुंबईमध्ये कार्यरत आहे. तर आपण करिअरमध्ये करणाऱ्या अगदी सुरुवातीपासून फ्रेशर, त्यानंतर ज्युनियर, सीनियर आणि मॅनेजमेंट या सगळ्या गोष्टींमध्ये तो जो करिअर ट्रान्झिशन आहे त्याच्याबद्दल थोडं काम करत असताना काही गोष्टी जाणवतात. त्याच्यावर आधारित मी करिअर ड्रायव्हिंग स्कूल हे स्वतः सुरू केलेलं आहे. त्याच्यामध्ये करिअर सुरू कसं करायचं ते पुढील 30-40 वर्ष त्याचा त्या करिअरमध्ये मध्ये येणारी स्थित्यंतरं किंवा चॅलेंज आपण मॅनेज कशी करायची याच्याबद्दल थोडंसं मार्गदर्शन करत असतो. पण पण सगळ्यात महत्त्वाचं जॉब कसा मिळवायचा? विशेषतः इंजिनिअरिंग केलेल्या लोकांना बऱ्यापैकी ऑप्शन्स अवेलेबल आहेत असं दिसून येतं. पण सध्याच्या काळामध्ये बी-ए, बी-कॉम आणि बी-एस-सी यांच्यासाठी पण खूप चांगल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध झालेल्या दिसून येतात. तर माझी तुम्हाला रिक्वेस्ट असेल, की हा जो माझा यूट्यूब चॅनल आहे, निलेश काजळे अ, आणि ह्याच्यावर मी भरपूर व्हिडिओज जे आपल्या करिअरशी रिलेटेड आहेत, ते सगळे पोस्ट करत असतो. विशेषतः मी तुम्हाला करिअर ड्रायव्हिंग प्रायमर नावाचा जो प्लेलिस्ट आहे, ती सजेस्ट करीन. तुम्ही अवश्य पहा. ती फ्री फ्री आहे आणि ती फ्री आहे आणि त्याचबरोबर करिअर म्हणजे काय वगैरे या गोष्टी भरपूर त्याच्यामध्ये आपण धन्यवाद. फर्स्ट ऑफ ऑल करिअरच्या संधी सद्य परिस्थिती, करिअर म्हणजे काय? 30-40 वर्षाच्या करिअरमध्ये आपण काय करायचं? नोकरीच्या संधी कशा उपलब्ध होतील? न भरकटता करिअर ड्राईव्ह कसं करायचं? त्याचप्रमाणे 10वी-12वी नंतर काय? यासारखे विषय मी हाताळत असतो. तर सांगायचा मुद्दा आहे, माझ्या चॅनलला अधिकाधिक माहितीसाठी सबस्क्राईब करा, कॉमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा. कारण मी जी इन्फॉर्मेशन तुमच्याबरोबर आता शेअर करणार आहे, ती टी-सी-एस सारख्या कंपनीमध्ये बी-ए, बी-एस-सी आणि बी-कॉम या विशेष 3 अभ्यासक्रमांसाठी जे जे विद्यार्थी 2025 मध्ये पास आउट होत आहेत किंवा 2024 मध्ये पास आउट झालेले आहेत, ते आपण व्यवस्थित बघूया. तर याच्यामध्ये टी-सी-एस हा नवीन विद्यार्थ्यांना किंवा फ्रेशर्सना मार्केटमध्ये संधी देण्यासाठी त्यांनी जे काही इनिशिएटिव्ह सुरू केलेले आहेत, त्याच्यामधला हा एक आहे. त्याच्यामध्ये त्यांनी बी-एस-सीसाठी एक वेगळी अशी टी-सी-एस इग्नाईट आणि हा जो प्रोग्राम त्यांनी लॉन्च केलेला आहे, तो बी-एस-सीसाठी आहे आणि त्याचबरोबर नंतर आपण जो बघणार आहोत, तो बी-ए, बी-कॉमसाठी जो आहे, तो ब्रिंग युअर ब्रिलियन्स टू बी-पी-एस, टी-सी-एस, बी-पी-एस. तर आपण हे दोन्ही जरा अधिक डिटेल्समध्ये बघूया. तर हा जो पहिला प्रोग्राम आहे, तो जास्त महत्त्वाचा आहे, कारण आज 5 तारीख आहे आणि तुमच्याकडे फक्त 5च दिवस आहेत रजिस्ट्रेशन करण्यासाठी. कारण त्याची रजिस्ट्रेशनची शेवटची तारीख ही 10 जानेवारी आहे आणि टेस्ट त्याची जी होणार आहे, ती 14 फेब्रुवारीला होणार आहे. म्हणजे तुम्हाला तयारी करायला चांगला वेळ मिळेल. तर हा जो टी-सी-एस, बी-एस-सी इग्नाईट आणि स्मार्ट हायरिंग ही जी संधी आहे, त्याच्यामध्ये कोणत्या बॅकग्राऊंडचे विद्यार्थी येऊ शकतात? ते असतील बी-सी-ए, त्यानंतर बी-एस-सी आय-टी, बी-एस-सी कॉम्प्युटर सायन्स, बी-एस-सी मॅथ्स, बी-एस-सी डेटा सायन्स, बी-एस-सी स्टॅटिस्टिक्स, त्याचबरोबर बी-एस-सी फिजिक्स, बी-एस-सी केमिस्ट्री, बी-एस-सी इलेक्ट्रॉनिक्स, बी-एस-सी सायबर सिक्युरिटी आणि बी-एस-सी बायोकेमिस्ट्री. त्याचबरोबर बी-वॉक पण म्हणजे व्होकेशनल ट्रेनिंग सी-एस आणि आय-टी याच्या ज्या बॅचेस आहेत 2025च्या त्या या या करिअर ड्राईव्हमध्ये पार्टिसिपेट करू शकतील, असं त्यांचं म्हणणं आहे. तर टी-सी-एस तुम्हाला माहिती आहे, एक अतिशय बलाढ्य अशी कंपनी आहे आणि जर तुम्हाला करिअरच्या सुरुवातीलाच जर टी-सी सारख्या कंपनीमध्ये काम करण्याची संधी मिळाली, तर तुम्हाला 100% एक अतिशय चांगला रेफरन्स मिळेल, ज्याचा तुम्हाला आयुष्यभर पुढे 30-40 वर्ष उपयोग होईल. आणि त्याचा फायदा काय आहे टी-सी-एस जॉइन करण्याचा? त्यांच्या म्हणण्यानुसार किंवा आपल्याला पण माहितीच आहे मार्केटमध्ये, की वर्ल्ड क्लास इनिशियल लर्निंग प्रोग्राम म्हणजे तुम्हाला मार्केट रेडी करण्याची जी प्रोसेस आहे, कॉलेज संपल्यानंतर बी-ए, बी-कॉम आणि बी-एस-सी झाल्यानंतर. सो हा जो मार्केट रेडीनेस आहे, इनिशियल लर्निंग प्रोग्राम, तो टी-सी-एसचा वर्ल्ड क्लास आहे. त्यामध्ये तुम्हाला ज्या गोष्टी शिकायला मिळतील, त्या खूप कमी बाकीच्या कंपन्यांमध्ये शिकायला मिळतील. त्याचबरोबर युनिक ब्लेंड ऑफ कटिंग एज टेक्नॉलॉजीज अँड आर्ट अँड इनोव्हेशन. तुम्हाला माहिती आहे सध्याचे जगामध्ये तांत्रिक बदल होत आहेत. क्लाउड असेल, ब्लॉकचेन असेल, ए-आर, व्ही-आर, एक्स-आर, ए-आय-एम-एल, जेन ए-आय, रोबोटिक्स, डिजिटल इंजिनिअरिंग याला तुम्हाला एक्सपोज करण्यासाठी टी-सी-एस मदत होऊ शकेल.
कारण ह्या ज्या टेक्नॉलॉजीज आहेत याच्यावरच आपली पुढची सगळी करिअर्स अवलंबून असणार आहेत, त्याच्याबद्दल अजिबात वाद नाही आहे. त्यानंतर एक्सक्लुझिव्ह हायर एज्युकेशन अपॉर्च्युनिटीज, तुम्ही TCSमध्ये गेल्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन वगैरे करणार असाल तर TCSचा जो इनिशियल लर्निंग प्रोग्राम आहे तो जवळजवळ 50% अकॅडमिक क्रेडिट तुमचे कव्हर करून देऊ शकतो. त्याच्याबद्दलची जास्त माहिती हवी असेल तर तुम्ही TCSशी जरूर कॉन्टॅक्ट करा किंवा आपण त्याच्यावर वेगळा माहिती पण देऊ शकतो. त्यानंतर याचा सगळ्यात महत्त्वाचा पगार किती असेल, कॉम्पन्सेशन पॅकेज. कारण आपण फ्रेशरला विशेषतः BA, BCom आणि BSc केल्यानंतर तर या प्रोग्राममध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं, एक्झाम दिल्यानंतर, इंटरव्ह्यू दिल्यानंतर, त्यांची प्रोसेस फॉलो केल्यानंतर, तर त्याच्यामध्ये कॉम्पन्सेशन तुम्हाला जरी सुरुवातीला 2.5 लाख वगैरे मिळणार असेल, तरी पण 1-2 वर्षामध्ये तुमच्या परफॉर्मन्सवर तो 2.5 पट पण होऊ शकतो. म्हणजे 7.5 वर्षाला वार्षिक 6 ते 7 लाख रुपये, ते पण करिअरच्या पहिल्या 2 वर्षामध्ये. ही अतिशय मोलाची अशी सुवर्ण संधी आहे, विशेषतः BA, BCom आणि BScसाठी. कारण या प्रकारची संधी बाकीच्या कोणत्या इंडस्ट्रीमध्ये किंवा कंपनीमध्ये मिळेल याची शक्यता मला खूप कमी वाटते. तर हा जो प्रोग्राम आहे तो काय आहे बेसिकली, BSc स्मार्ट हायरिंग, हे टॅलेंट कल्टिवेट करण्यासाठी आणि मुलं जी येतात इंडस्ट्रीमध्ये तर त्यांना कॉम्प्रिहेन्सिव्ह ट्रेनिंग डिलिव्हर करण्यासाठी त्यांचा जो हेतू तो आहे. आणि टेक्नो फंक्शनल रोलसाठी त्यांना स्मार्ट असे कॅन्डिडेट्स हायर करायचे आहेत. त्याचबरोबर वेरियस डोमेन्स जे आहेत, इंजिनिअरिंग, क्वालिटी अश्युरन्स, डेटा अनालिटिक्स वगैरे, याच्यामध्ये त्यांची नेमणूक केली जाणार आहे. त्याचबरोबर या टेक्निकल नॉलेजशिवाय टेक्निकल स्किल्स, डोमेन एक्सपर्टीज, सॉफ्ट स्किल्स आणि अकॅडमिक लर्निंग इंडस्ट्री रिक्वायरमेंटनुसार याच्यावर खूप मोठा फोकस याच्यामध्ये असणार आहे. तर याची तुम्हाला जास्त माहिती देणं गरजेचं आहे. हे झालं प्रोग्रामबद्दल, BSc इग्नाईट आणि स्मार्ट हायरिंग. हे फक्त BScसाठी आहे, तुम्हाला लक्षात येईल. आपण नंतर जो बघणार आहोत तो BA, BComसाठी आहे. तर याची प्रोसेस काय आहे बेसिकली, त्या प्रोसेसच्या आधी आपण बघूया त्याच्यामध्ये टेस्ट पॅटर्न काय आहे. टेस्ट पॅटर्नमध्ये न्यूमेरिक त्याचा जो 120 मिनिटाची जी परीक्षा होणार आहे, त्याच्यामध्ये 4 सेक्शन्स आहेत. न्यूमेरिकल एबिलिटी, व्हर्बल एबिलिटी, रिझनिंग एबिलिटी आणि कोडिंग. हे ऑप्शनल असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला जर याच्यामध्ये आपल्याला हे जे त्यांनी सॅम्पल क्वेश्चन्स पण दिलेले आहेत, ते पण तुम्हाला मी माझ्या लिंकमध्ये, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर करेन. याच्यावर अवलंबून आपण पुढची आपली तयारी करू शकतो. व्हर्बल एबिलिटीची आहे त्या म्हणजे, आणि तुम्हाला लक्षात यावं की काय काय प्रकारची परीक्षा असेल, याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. त्यामुळे ही जी परीक्षेची रूपरेषा आहे, त्याच्यावरून तुम्हाला सगळं प्रोग्रॅमिंग तयारी करता येईल, असा त्याचा अनुभव, त्याचा अर्थ होतो. तर इलिजिबिलिटी तुमची जी आहे, त्या इलिजिबिलिटीसाठी अतिशय महत्त्वाचं असं आहे की फुल टाईम ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असलं पाहिजे. BCA किंवा BSc. BScचे जे वेगवेगळे स्ट्रीम्स आहेत, IT, कम्प्युटर सायन्स, मॅथ्स, डेटा सायन्स, स्टॅटिस्टिक्स, फिजिक्स, केमिस्ट्री, इलेक्ट्रॉनिक्स, सायबर सिक्युरिटी, बायोकेमिस्ट्री आणि व्होकेशनल बॅचलर्स, CSIT. हे 2025 असले पाहिजेत आणि पर्सेंटेज जे आहे त्यांचं कमीत कमी 50%, मिनिमम ॲग्रीगेट हे 50% किंवा त्याच्यापेक्षा जास्त असलं पाहिजे. CGPA इन ईच क्लास 10वी आणि 12वीमध्ये पण 50% पेक्षा जास्त पाहिजे आणि डिप्लोमा, ग्रॅज्युएशन असेल तरी पण सेम लॉजिक, 50% पेक्षा जास्त पाहिजे. त्याचबरोबर बॅकलॉग्स किंवा एरियर्स किंवा ATKT जे आहेत, अप टू 1 पेंडिंग ऑर ॲक्टिव्ह बॅकलॉग इज परमिटेड. TCSचा जर इंटरव्ह्यू होईल तोपर्यंत तुम्हाला तो बॅकलॉग असला तर 1 असला तरी चालेल. पण तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर जेव्हा तुम्ही जॉइन कराल, तेव्हा कोणताही बॅकलॉग किंवा एरियर्स किंवा ATKT असलेलं चालणार नाही. कारण तुम्हाला त्यावेळी मग जॉइन करून देणार नाहीत. असा जो प्रकार आहे तो. त्यानंतर एक्सटेंडेड एज्युकेशन. हे जे एक्सटेंडेड म्हणजे तुम्हाला मध्ये गॅप घेतल्यानंतर वगैरे जर तुमचं नापास झाले वगैरे असेल, तर ते पण चालणार नाही आहेत. तर 3 वर्षाचा कोर्स असेल तर तो 3 वर्षामध्येच कंप्लीट झालेला असला पाहिजे आणि 4 वर्षाचा असेल तो 4 वर्षामध्येच असलेला असला पाहिजे. आणि गॅप आणि ब्रेक्स इन एज्युकेशन जर असतील, ते मग तुम्हाला डिक्लेअर करावेच लागतील. कोणतीही गोष्ट लपवून ठेवता येणार नाही. अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. द ओव्हरऑल अकॅडमिक गॅप शुड नॉट एक्सीड 24 मंथ्स अंटिल हायेस्ट सेल्फ क्वालिफिकेशन. म्हणजे तुमची डिग्री कंप्लीट होईपर्यंत जो मध्ये गॅप आहे तो 24 वर्ष म्हणजे 2 वर्षापेक्षा जास्त नसावा. 24 महिन्यापेक्षा जास्त नसावा आणि त्याचे रिलेव्हंट डॉक्युमेंट्स प्रूफ तुम्हाला सबमिट करावे लागतील. कोर्स टाईप जे आहेत ते सगळे फुल टाईम कोर्स असले पाहिजेत. त्यामध्ये पार्ट टाईम आणि कॉरस्पॉन्डन्स कोर्स हे कन्सिडर केले जाणार नाहीत. त्याचप्रमाणे सेकंडरी सिनियर सेकंडरी कोर्स जर NUS, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग केला असेल, तर तो जर फुल टाईम असेलच तरच तो एलिजिबल होऊ शकेल. वयाची मर्यादा ही मिनिमम 18 वर्ष आणि मॅक्सिमम 28 वर्ष आहे.
वर्क एक्सपिरियन्स तुम्हाला जर असेल, हा एंट्री लेव्हल रिक्वायरमेंट असल्यामुळे जर तुम्हाला आधीचा वर्क एक्सपिरियन्स असेल, तर तुम्हाला तो मॅन्डेटरी डिक्लेअर करावा लागेल TCSचा ॲप्लिकेशन फॉर्म भरताना. आणि त्याचबरोबर ते जे डिक्लेरेशन तुम्ही द्याल वर्क एक्सपिरियन्सचं, त्याचे सगळे जे जरुरी डॉक्युमेंट्स असतील, सर्टिफिकेट, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट किंवा रिलिव्हिंग लेटर्स वगैरे, हे सगळे तुम्हाला तुमचे त्यावेळी असले पाहिजेत. हे सगळं झाल्यानंतरच तुम्ही एलिजिबल होऊ शकाल, असं त्याचा अर्थ होतो. त्यानंतर हे इग्नाईट आणि स्मार्ट हे टेस्ट परफॉर्मन्स जो आहे त्याच्यावर अवलंबून तुमचं इग्नाईट किंवा स्मार्ट जो त्यांचे सेक्शन्स आहेत त्याच्यामध्ये तुमची सिलेक्शन होईल. तर हे सगळं आणि तुम्हाला पगाराबद्दल आधी मी सांगितलंच. अधिक तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही या वेबसाईटवर जाऊन 100% FAQs वगैरे वाचू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी एजंट TCSचा एजंट किंवा त्यांना प्रमोट करतोय असं नाही आहे. आपल्याला रोजगाराच्या संधी जास्तीत जास्त जेव्हा मला विशेषतः मराठी लोकांपर्यंत पोहोचवता येतील, हा एकच उद्देश याच्या मागचा आहे. विशेषतः आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, कारण इंजिनिअरिंग स्टुडंटच्या बरोबर मी काम करतोच आहे. पण आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स ग्रॅज्युएशन झाल्यानंतर जर तुम्हाला IT मध्ये यायचं असेल, TCS सारख्या बलाढ्य कंपनीमध्ये एंट्री करताना, तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती तुमच्याबरोबर शेअर करण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतोय. माझी रिक्वेस्ट असेल की हा व्हिडिओ मी या YouTube चॅनलवर अपलोड करणार आहे. तुम्ही अवश्य सबस्क्राईब करा, शेअर करा, कॉमेंट करा, लाईक करा, जेणेकरून ही माहिती जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचेल. हा जो BSc इग्नाईट आहे, आता त्याची प्रोसेस बघूया आपण. तुम्हाला ॲप्लिकेशन करताना काय प्रोसेस करावी लागेल ती. अ, हे जे पोर्टल आहे TCS नेक्स्ट स्टेप, त्या पोर्टलवर तुम्हाला जावं लागेल. हे जे पोर्टल आहे ते या पोर्टलवर तुम्हाला गेल्यानंतर रजिस्टर नाव जेव्हा आपण क्लिक करतो, तेव्हा तुम्हाला आय टी हे सेक्शन क्लिक करावं लागेल. इथे गेल्यानंतर तुम्हाला ईमेल ID विचारतील ते. ईमेल ID तुम्हाला तुमचा ॲक्सेस असेल, ॲक्टिव्ह ईमेल IDच वापरा. कारण पुढचे जे सगळं कम्युनिकेशन आहे, ते याच ईमेल IDवरून होणार आहे. तर एकदा तुम्ही इथे लॉग इन केल्यानंतर व्हेरिफिकेशन डिटेल्समध्ये आधार कार्ड वगैरे तुम्हाला अपडेट करावं लागेल. त्याचबरोबर त्या रजिस्टर अँड अप्लाय फॉर द TCS BSc इग्नाईट अँड स्मार्ट हायरिंग प्रोसेस फॉर बॅच ऑफ 2024 हे सिलेक्ट करावं लागेल आपल्याला. त्यानंतर अप्लाय फॉर ड्राईव्ह. जोपर्यंत तुम्ही अप्लाय फॉर ड्राईव्ह करत नाही, तोपर्यंत तुमचं ॲप्लिकेशन ग्राह्य धरलं जाणार नाही. जर तुम्ही अप्लाय फॉर ड्राईव्ह हे क्लिक केलं नाही, तर तुमचा डेटा फक्त त्यांच्या स्टुडंट्स डेटाबेसमध्ये राहील. पण हा जो ड्राईव्ह आहे 2025 साठी, त्याच्यामध्ये तुम्हाला ग्राह्य धरलं जाणार नाही आणि त्यामुळे तुम्ही त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करू शकणार नाही. तिथे गेल्यानंतर 2 महत्त्वाच्या गोष्टी अशा आहेत, की सगळं तुमचं जे इन्फॉर्मेशन आहे, अकॅडमिक डिटेल्स, इंटर्नशिप, वर्क एक्सपिरियन्स, पर्सनल डिटेल्स वगैरे दिल्यानंतर तिकडे जाऊन एक टेस्ट होणार जी आहे. मला वाटतं टेस्टची डेट त्याने दिलेली आहे. 14 फेब्रुवारी 2025ला टेस्ट होणार आहे. त्या टेस्टसाठी तुम्हाला सेंटर सिलेक्ट करावं लागणार आहे. युअर मोड ऑफ टेस्ट इन सेंटर हे तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल. आणि जेवढ्या लवकर तुम्ही ते सिलेक्ट कराल, तेवढ्या तुमच्या लोकेशनच्या जवळचे सेंटर्स तुम्हाला मिळतील. कारण जेवढे जास्त विद्यार्थी याच्यामध्ये रजिस्टर करतील, तेवढे जे सेंटर्स आहेत ते आपोआप फुल होतील आणि त्यामुळे तुम्हाला लवकर करावं लागेल. ॲप्लाय केल्यानंतर तुम्हाला एक ट्रॅकिंग ID मिळेल. ट्रॅक युअर ॲप्लिकेशन्स. तिकडे ट्रॅकिंग ID TD काहीतरी येतो आणि तो पुढे नंबर असतो त्याच्या. तो अवश्य तुम्ही त्याचा फोटो काढून ठेवा किंवा लिहून ठेवा किंवा ईमेल करून ठेवा. जेणेकरून तुमचं जे स्टेटस आहे ॲप्लिकेशनचं, ते तुम्हाला वारंवार फॉलो करता येईल. ह्या सगळ्या याच्यामध्ये TCS डज नॉट आस्क कॅन्डिडेट टू डिपॉझिट एनी मनी. कोणताही पैसा मागितला जात नाही. कोणत्याही एजंटने तुम्हाला जर अप्रोच केला, की तुम्हाला TCSमध्ये जॉबसाठी पैसे भरले तर तुम्हाला मिळेल, त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. TCS त्याचबरोबर डायरेक्ट रिक्रुटमेंट करतोय. त्याच्यामध्ये आमच्यासारखे किंवा कोणती एजन्सी त्यांनी नेमलेली नाही आहे किंवा कंपनी कोणी इंटरव्ह्यू करत नाही आहे. TCS कंपनी स्वतः करते. त्यामुळे या माहिती व्यतिरिक्त बाकी कोणीही काही तुम्हाला सांगितलं तर त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. TCSच्या ऑथेंटिक वेबसाईटवर जाऊनच तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन अप्लाय फॉर ड्राईव्ह करा, जेणेकरून याचा तुम्हाला सगळ्यात जास्त फायदा होऊ शकेल. आणि हे 14 फेब्रुवारीला झाल्यानंतर 14 फेब्रुवारीला टेस्ट झाल्यानंतर त्याचे रिझल्ट लागल्यानंतर तुमचं जर सिलेक्शन झालं असेल, तर तुमचा इंटरव्ह्यू होईल आणि त्यानंतर पुढची प्रोसेस असेल ती होईल. हे झालं BScसाठी. आता दुसरं मी तुम्हाला जे शेअर करणार होतो, दुसरं जे मी शेअर करणार होतो तो, जर तुम्ही BA BCom असाल, तर त्यांच्यासाठी पण त्यांनी अतिशय चांगली अशी हायरिंग त्याची अपॉर्च्युनिटी, गोल्डन सुवर्णसंधी त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे. तर याच्यामध्ये एंट्री लेव्हल अपॉर्च्युनिटी आर्ट्स तर याच्यामध्ये एंट्री लेव्हल अपॉर्च्युनिटी आर्ट्स आणि कॉमर्स ग्रॅज्युएटसाठी 2025 बॅचच्या आहे. त्याच्यामध्ये एक जो TCSचा फास्टेस्ट ग्रोईंग युनिट आहे BPS, बिझनेस प्रोसेस आणि सर्व्हिसेस, BPS. त्याच्यामध्ये याची संधी तुम्हाला बिझनेस प्रोसेसिंग सर्व्हिसेस याच्यामध्ये तुम्हाला संधी मिळणार आहे.
तर याच्यामध्ये ही जो BPS आहे, बिझनेस प्रोसेसिंग सर्व्हिसेस, हा TCSचा एक फास्टेस्ट ग्रोईंग युनिट आहे. त्याच्यामुळे तुम्हाला त्याचा खूप चांगला फायदा होईल, याच्याबद्दल अजिबात मनामध्ये शंका नाही आहे. याची जी टेस्टिंग पॅटर्न आहे तो व्हर्बल एबिलिटी, न्यूमेरिकल एबिलिटी आणि लॉजिकल रिझनिंग याच्यावर अवलंबून आहे. तुम्हाला जर आठवलं तर BSCसाठी जो इग्नाईट प्रोग्राम होता त्याच्यामध्ये कोडिंगचा पण एक सेक्शन होता, जो इकडे नाही आहे. आणि इलिजिबिलिटी क्रायटेरिया जर बघायचं झालं आपण, जर तुम्हाला कोणत्या निकषावर सिलेक्ट करण्यात येईल, तर त्याच्यामध्ये सिलेक्ट करता येण्यापेक्षा त्यापेक्षा कोणत्या निकषावर तुम्ही या या ड्राईव्हमध्ये भाग घेऊ शकता. 3 वर्षाचा फुल टाईम ग्रॅज्युएशन कोर्स, मग तो BCom असेल, BA असेल, BF असेल, BBI असेल, BBA असेल, BBM असेल, BMS असेल, जी 2025ची बॅच आहे ते अप्लाय करू शकतात. बॅकलॉग्स एरियर एटिकेटीमध्ये एक विषय जर तुमचा आत्ता सध्या डाऊन असेल तरी तुम्हाला पार्टिसिपेट करता येईल. परंतु TCS इंटरव्ह्यू प्रोसेस झाल्यानंतर तुमचं सिलेक्शन झालं, तर जॉइनिंग डेटच्या आधी हा जो एटिकेट किंवा बॅकलॉग किंवा एरियर आहे, तो तुम्हाला क्लिअर करावा लागेल. नाहीतर तो क्लिअर झाला नाही तर तुमची जॉइनिंग लॅप्स होईल. तुम्हाला तिकडे जॉइन करता येणार नाही. त्याचबरोबर एक्सटेंडेड ड्युरेशन एज्युकेशन अलाउड नाही आहे. म्हणजे 3 वर्षाचा कोर्स असेल तर 3 वर्षामध्येच झाला पाहिजे. 4 वर्षाचा असेल तर 4 वर्षामध्येच झालेला असला पाहिजे. गॅप आणि ब्रेक असतील एज्युकेशनमध्ये तर तुम्हाला मॅन्डेटरीली कंपल्सरीली डिक्लेअर करावे लागतील TCSचा ॲप्लिकेशन फॉर्म भरताना. आणि हा जो गॅप आहे तो कोर्स कोणताही कोर्स करत असताना 24 महिन्यापेक्षा जास्त, म्हणजे 2 वर्षापेक्षा जास्त नसावा. त्याचबरोबर कोर्सचे टाईप, तुम्ही जो कोर्स केलेला असेल तो फुल टाईम कोर्स पाहिजे. त्याच्यामध्ये पार्ट टाईम किंवा कॉरेस्पॉन्डन्स कोर्स चालणार नाही. वर्क एक्सपिरियन्स तुम्हाला असेल, हे रोल जरी फ्रेशरसाठी असतील आणि समजा तुम्हाला ट्रेनिंग रिक्वायरमेंट आहे आणि वर्क एक्सपिरियन्स थोडासा आहे, तर सर्व एक्सपिरियन्स तुम्हाला डिक्लेअर करावं लागेल. त्याचबरोबर रिलिंग लेटर, वर्क एक्सपिरियन्स लेटर तुम्हाला सबमिट करावं लागतील. आणि हे सगळं TCSचं ॲप्लिकेशन फॉर्म भरताना तुम्हाला करावं लागेल. याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचा पार्ट बघा, कॅन्डिडेट शुड बी कम्फर्टेबल वर्किंग इन 24/7 वर्क एन्व्हायरमेंट इन रोटेशनल शिफ्ट्स इन्क्लुडिंग नाईट्स. म्हणजे ही जी अपॉर्च्युनिटी आहे त्याच्यामध्ये तुमची जी नेमणूक आहे ती 24 तास, म्हणजे 24/7 ज्या 3 शिफ्ट्स असतात टिपिकली इंडस्ट्रीमध्ये, त्यातली नाईट शिफ्ट पण तुम्हाला दिली जाऊ शकते. त्याची तुम्हाला, जर तुम्ही त्यासाठी तर तयार असाल तरच तुम्ही या ड्राईव्हमध्ये पार्टिसिपेट करा. मिनिमम एज क्रायटेरिया 18 वर्ष आहे आणि मॅक्सिमम 28 आहे. तर हे सगळं झाल्यानंतर तुम्ही ॲप्लिकेशन दिल्यानंतर, टेस्ट झाल्यानंतर, ही जी टेस्ट आहे, हे ॲप्लिकेशन भरण्याची शेवटची तारीख ही 25 जानेवारी आहे. आणि त्यानंतर 25 जानेवारी झाल्यानंतर पुढची टेस्ट जी होईल त्याची तुम्हाला डेट कळवली जाईल. आणि त्यानुसार तुम्ही त्या तयारी करून तयारी करून स्वतःला त्या टेस्टला तुम्ही ती टेस्ट देऊ शकता. आता मगाशी जसं सांगितलं त्याचप्रमाणे TCS कोणाकडून पैसे मागत नाही जॉब ऑफरसाठी, किंवा त्यांनी कोणतेही एजंट्स किंवा कंपनी नेमलेले नाही आहे हायरिंग करण्यासाठी. त्यामुळे TCS डायरेक्ट करतंय. इलिजिबिलिटी क्रायटेरिया स्ट्रिंजंट आहे. त्याच्यामध्ये कोणताही डिस्काउंट दिला जाणार नाही तुम्हाला. सिलेक्शन प्रोसेस ही कंप्लीटली TCSच्या हातामध्ये आहे. आणि जे ऑफिशियल कम्युनिकेशन TCS असेल त्याच्यावर विश्वास ठेवा. जर कोणत्याही अनऑफिशियल इंटरनेट ईमेल सर्व्हिस, Gmail, Reddit मेल, Yahoo मेल, हॉटमेल यांच्याकडून जर तुम्हाला या बाबतीत काही मेल्स आल्या तर त्याच्याकडे दुर्लक्ष करा. आणि एक महत्त्वाचा मुद्दा, मी हे शेअर करण्यासाठी मी TCSचा एजंट किंवा TCSला मी प्रमोट करण्यासाठी करतो असं नाही आहे. तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त मुलांना TCS सारख्या मोठ्या कंपनीमध्ये, विशेषतः BA आणि BCom जर आपलं बॅकग्राऊंड असेल एज्युकेशनल, तर हीच अतिशय खूप चांगली संधी आहे काम करण्याची. कारण याच्यामध्ये जर तुम्ही 1-2 वर्ष काम केलं तर तुम्हाला खूप चांगलं रेफरन्स मिळेल आणि TCSचा स्टॅम्प लेटर तुमच्याकडे असेल आयुष्यभर, आणि तिथून ऑब्व्हियसली संधी त्याच्यापेक्षा चांगल्याच मिळतील तुम्हाला. त्यामुळे ही अतिशय उत्कृष्ट जी संधी तुम्हाला आहे. तर 25 जानेवारीपर्यंत याचे फॉर्म भरायचे आहेत. ते अवश्य भरा. आणि अवश्य तिथे फॉर्म भरण्यासाठी रजिस्टर नाव जे लिंक आहे त्याच्यामध्ये इथे गेल्यानंतर त्याचं जे पेज आहे हे रजिस्ट्रेशनचं, त्याच्यामध्ये गेल्यानंतर मी जेव्हा रजिस्टर नाव क्लिक करतो, तेव्हा हे BPS जो आहे तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. आणि ते सिलेक्ट केल्यानंतर पुढे तुम्हाला तो ईमेल आयडी विचारेल. आणि त्यानंतर ईमेल आयडी तुम्ही असा वापरा, जसं मी मगाशी सांगितलं, की तो ॲक्टिव्ह असला पाहिजे, जेणेकरून जे काही कम्युनिकेशन असेल ते आपल्याला लगेच मिळेल. आणि तो मग तिकडे गेल्यानंतर जी प्रोसेस आहे ती तुम्हाला फॉलो करायची आहे. ती प्रोसेस ॲप्लिकेशन ड्राईव्हची प्रोसेस कशी आहे, की तुम्ही त्या TCS नेक्स्ट स्टेप पोर्टलला लॉग इन केल्यानंतर आधार कार्ड, डेट ऑफ बर्थ वगैरे या सगळ्या पर्सनल डिटेल्स भरावे लागतील. इनकरेक्ट डिटेल्स भरू नका, कारण तुमचा जो कॅन्डिडेचर किंवा फॉर्म आहे तो रिजेक्ट केला जाऊ शकतो. तिथे गेल्यानंतर अप्लाय फॉर TCS BPS हायरिंग प्रोसेस हे सिलेक्ट करणं अतिशय महत्त्वाचं आहे.
कारण हे जर आपण जर चुकीच्या ठिकाणी ॲप्लिकेशन दिलं तर आपल्याला एकतर आपला फॉर्म बाद होईल किंवा आपण चुकीच्या ठिकाणी जरी इंटरव्ह्यूसाठी किंवा टेस्टसाठी सिलेक्ट झालो, तरी पण आपण तिथे काही करू शकणार नाही. कारण TCS ही बलाढ्य कंपनी आहे. त्यांच्याकडे हजारो व्हॅकन्सीज नेहमी असतात. त्यामुळे आपल्याला स्पेसिफिकली BA BComसाठी TCS BPS हायरिंग प्रोसेस सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर ही सगळी माहिती भरल्यानंतर एज्युकेशनल बॅकग्राऊंड, अकॅडमिक बॅकग्राऊंड, त्यानंतर पर्सनल बॅकग्राऊंड हे सगळं भरल्यानंतर आणि बाकीचे त्यांचे जे प्रश्न आहेत ते दिल्यानंतर अप्लाय फॉर ड्राईव्ह हे क्लिक करणं अतिशय गरजेचं आहे. कारण अप्लाय फॉर ड्राईव्ह जर तुम्ही क्लिक केलं नाही, तर सगळी तुमची इन्फॉर्मेशन ही स्टुडंट डेटाबेसमध्ये जाईल TCSच्या आणि हे जे स्पेसिफिक TCS BPS हायरिंग प्रोसेस आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला ग्राह्य धरलं जाणार नाही. त्यामुळे अप्लाय फॉर ड्राईव्ह शेवटी करा. हे अप्लाय फॉर ड्राईव्ह केल्यानंतर तुम्हाला एक नंबर मिळेल, ॲप्लिकेशन नंबर जो सबमिशन झाला आहे सबमिशन झाल्यानंतर त्याच्या आधी हे टेस्ट सेंटर जो आहे अगेन मी जसं मगाशी सांगितलं तसं टेस्ट सेंटर तुम्हाला स्पेसिफिक ही जी परीक्षा होईल त्यासाठी त्या टेस्ट सेंटर तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल. तुम्ही ज्या ठिकाणी राहताय त्याच्या जवळचं टेस्ट सेंटर सिलेक्ट करा आणि मग तिकडे तुमची टेस्ट होईल. या टेस्टनंतर जी प्रोसेस आहे ती ते तुम्ही ॲप्लिकेशन जे आहे ते ट्रॅक करू शकता. टेस्टमध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला फेस टू फेस इंटरव्ह्यूसाठी बोलावलं जाईल आणि मग पुढची सगळी प्रोसेस होईल. त्या फेस टू फेस इंटरव्ह्यूमध्ये जर तुम्ही सिलेक्ट झालात, तर मग पुढे जॉइनिंग प्रोसेस, फॉर्मॅलिटीज वगैरे सगळ्या होतील. मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे सगळं जे होतं ते. आता याच्यामध्ये महत्त्वाचं सांगायचं की ओरिजिनल डॉक्युमेंट जे आहेत, ते 10th मार्कशीट, 12th मार्कशीट, ग्रॅज्युएशन मार्कशीट सगळ्या सेमेस्टरचे लागतील आणि TCS मगाशी जसं बोललो मी, तसं कोणत्याही पर्सनल किंवा अनऑफिशियल ईमेल आयडीवरून कोणीही TCSचा माणूस कम्युनिकेट करत नाही किंवा ऑफिशियल लेटर पाठवत नाही. त्यामुळे फक्त ऑथेंटिक TCSची माहितीच तुम्ही ग्राह्य धरा. बाकी कोणालाही पैसे वगैरे देऊ नका किंवा बाकी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका. हा अतिशय महत्त्वाचा पॉइंट आहे. तर आपण 2 गोष्टी पाहिल्या. आपण 2 गोष्टी पाहिल्या. TCSमध्ये आपल्याला जे चान्स मिळतात ते हे जे IT आहे तो BSCसाठी होता आणि जो BPS आहे तो BA आणि BComसाठी होता. आणि ITमध्ये हा जो इनिशिएटिव्ह आहे TCS स्मार्ट इग्नाईट, त्याची डेट जी आहे 10 तारीख आहे आणि आपली जी BA BComसाठी आहे त्याची रजिस्ट्रेशन डेट 25 जानेवारीपर्यंत आहे. तर तुम्ही या संधीचा अवश्य फायदा घ्या. कारण ही वन्स इन अ ब्लू मून किंवा वन्स इन अ लाईफटाईम अपॉर्च्युनिटी आहे. कारण फ्रेशर्स टिपिकली ते पण BA BCom आणि BSCमध्ये तुम्ही जर असाल तर तुम्ही जेव्हा बाहेर पडता एज्युकेशन कॉलेजमधून, तेव्हा तुम्हाला जर अशी अतिशय मोलाची संधी TCS, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेससारख्या अतिशय बलाढ्य कंपनीमध्ये मिळाली तर सोन्याहून पिवळं किंवा तुमच्या आयुष्याचं सोनं होईल असं म्हणता येईल. हा जो माझा यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावर मी अशी माहिती भरपूर अ, अ, उपलब्ध करून देत असतो. त्याला जरूर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि अधिक माहितीसाठी माझी ही वेबसाईट आहे www.careerdrivingschool.in. तर अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टी करिअर्स रिलेटेड मी या माझ्या वेबसाईटवर इंग्रजी आणि मराठी दोन्हीमध्ये आठवड्याला 2दा अपलोड करत असतो. तुम्ही याचा अवश्य फायदा घ्या. कारण जॉब मिळवणं ही जरी महत्त्वाची गोष्ट असली, आपण जरी जॉब मिळवण्याबद्दल बोलत असलो, तरी मला 100% खात्री आहे की जॉब मिळाल्यानंतर पुढची जी 30-40 वर्ष आहेत, ती अतिशय महत्त्वाची असतात आणि तिथे बरीच लोकं चुका करताना दिसतात. तर मला अशी अपेक्षा आहे की तुम्ही या चुका करायला टाळाल आणि विशेषतः इमिजिएट जो तुमचा ॲक्शनेबल आहे तो BSCसाठी रजिस्ट्रेशन डेट जी आहे तुम्हाला ती TCSसाठी 10 जानेवारी आहे आणि BA BComसाठी 25 जानेवारी आहे. अवश्य रजिस्टर करा आणि या संधीचा लाभ घ्या. अधिक माहितीसाठी जरूर कॉन्टॅक्ट करा. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.